नमस्कार। आज आपण नाश्त्यासाठी बाजरीच्या पिठापासून झटपट कुरकुरीत डोसे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी बाजरीचे पीठ घेतले आहे। पीठ आधी चाळून घ्यायचं। आता त्यात पाणी घालायचं। ज्या वाटीने बाजरीचे पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घ्यायचं। पीठ आता चांगलं भिजवून घ्यायचं। चमच्याने यातल्या गाठी मोडून घ्यायच्या। पिठामध्ये गाठी व्हायला नको असं पातळ पीठ भिजवून घ्यायचं। आता यात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं। 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। थोडासा कढीपत्ता घालायचा आणि एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर सुद्धा बारीक बारीक चिरून घेतली आहे। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया पीठ चांगलं मुरलेलं आहे। हे खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही। आता याचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की पूर्ण तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता हे पीठ तव्यावर सोडण्याआधी चमच्याने असं 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं आणि आता पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा करायचा। यामुळे डोस्याला जाळी छान पडते। आणि पीठ तव्यावर टाकताना आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं। डोसा तव्यावर पसरून झाला की गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच पूर्ण डोसा भाजून घ्यायचा। हा तवा मोठा आहे त्यामुळे तवा उचलून अशा प्रकारे काठाने सुद्धा डोसा भाजून घ्यायचा। डोसाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। 1-2 मिनिटं लागतात डोसा भाजायला। डोसा भाजून झाला आहे। तव्याला अजिबात चिटकला नाही। आता काढून घेऊयात। छान कुरकुरीत डोसा तयार झाला। आणखी एक डोसा बनवून दाखवते। प्रत्येक वेळी डोसा बनवताना तव्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि डोसा तव्यावर पसरवताना गॅस मोठा करायचा। आता 2 मिनिटं कमी गॅसवरच डोसा भाजून घ्यायचा। पटकनच हे डोसे तयार होतात। तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, एखाद्या दिवशी जेवणासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा। खूप पौष्टिक आहे, बनवायलाही सोपे आहेत। डोसा भाजून झाला, काढून घेऊया। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे आणि हे गरम गरम कुरकुरीत डोसे खूप टेस्टी लागतात। हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा नुसतं असेही खायला हे कुरकुरीत डोसे छान लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।